आपले पण आता एक मोठी बातमी समोर येते. विधान भवनाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अधिवेशन काळामध्ये विधान भवनाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी प्राप्त झाली आहे. तर ईमेलद्वारे ही धमकी आल्याची माहिती आहे. सध्या या संदर्भात तपास सुरू आहे. मेट्रो, शेअर मार्केट, बँकांना धमकीचे हे मेल आलेत, अशी माहिती राम शिंदेंनी दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असतानाच विधान भवनाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या बातमीमुळे एकच खळबळ माजली आहे. ईमेलवरून आलेल्या या धमकीमुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यावेळेला सर्व कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वारावर थांबून ठेवलं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळासाठी प्रवेश बंद करण्यात आला. विधान भवनाची सुरक्षा यंत्रणा या धमकीमुळे सतर्क झाली. पोलिसांच्या वतीनं विधान भवनात सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं आणि त्यानंतर डॉग स्क्वॉड करून सर्च ऑपरेशन करण्यात आलं. मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोधकनाशक पथकाने संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्या कारणानं बॉम्बची आणि मिसाईलची धमकी देण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवरती पोलीस यंत्रणेने आणि आवश्यक ती दखल घेतलेली आहे. संपूर्ण तपास हा सुरू आहे.